5 दिवस झाले त्याला. मंगळवारी सकाळून तो 10:30 वाजतापासून तर 11 वाजेला त्याचा अपघात 10:30 वाजता झालाय. आम्ही माहिती 11 वाजेला पोहोचलो तिथे. आमच्या सोबत आमचा भाऊ 5 तारीखला 10 वाजता कामाला जायला निघाला होता आणि तो कामाला गेला. रोड पार केला त्याने ब्रिज होते पवई चौक मध्ये. रोड पार करायला लागला, तिथून हिरोंडावाला आला एक आणि हिरोंडावाल्याने त्याला की नाही उडून टाकलं तर तिथं रोडाचे लोक त्याच्याकडे त्याला उचललं, साईडला ठेवलं, त्याला पाणी गिनी पाजलं. आणि आमच्या पाड्यातला एक मनुष्य होता तो आम्हाला घरी बोलवायला आला. तर आम्ही लोक कामाला जायला होते भांड्याच्या कामाला. आम्ही लोक घरी नाही होतो. तर आम्ही लोक तिथं पोहोचायच्या पहिलेच की नाही त्याने काय केलं, पब्लिकला बोललो मी याला हॉस्पिटलला घेऊन चाललो. याच्या घरचे लोक आले की नाही, त्याच्या घरच्या लोकांना तुम्ही संदेशा द्या. मी सेंटरला घेऊन गेले करून. आम्ही सेंटर हॉस्पिटल बघितली, सगळे आजूबाजूचे परड हॉस्पिटल बघितली. आज 5 दिवस झाले आमचा भाऊ कुठंच नाही. देवानंद शालिकराम बोदोडे. याच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट वगैरे केली? आम्ही ना सेंटरला कंप्लेंट केली साहेब. सेंटर वाले बोलले करून 2 दिवस त्याने 24 घंटे कंप्लेंट ठेवली. त्याच्यानंतर आम्हाला जबाब दिला की हे बॉर्डर आमच्या वार्ड मध्ये नाही आहे, 4 नंबरला आहे. तिथं पण गेलं 2 दिवस. तिथं पण आम्ही लोकांना सतवायला लागलो, कोणी सुनवाई नाही ऐकू राहिलं आमच्या वाली. कुठं ऍक्सिडेंट झाला म्हणून फोन कोणी केला? नाही, फोन नव्हती केला. बलवाले आलता एक मनुष्य, रोडवरचा चालणारा बलवाले आला आम्हाला. किती दिवसापूर्वी घटना घडलेली? हे पुरे आज 5 दिवस झाले. 5 तारीखला शोधलं तुम्ही तुमच्या भावाला? आम्ही ना रुक्मिणी हॉस्पिटल मध्ये गेलो आणि कलव्याला बघितलं आणि तिथं माताश्री मध्ये गेलो, कामदार हॉस्पिटल मध्ये बघितलं आणि सेंटर मध्ये बघितलं. हे सगळे इकडे बघितलं साहेब आम्ही लोकांनी. तुम्हाला संशय आहे का? कोणावर संशय आहे का? इथं कोणावरतीच नाही आहे. ज्यांनी ऍक्सिडेंट केलं साहेब तोच घेऊन गेला ना. जो घेऊन गेला त्याच्यावरतीच आहे ना. त्यांच्याकडे जो मोबाईल होता त्याच्याशी काही संपर्क त्यांनी संध्याकाळपर्यंत मोबाईल चालू ठेवला. त्याच्यानंतर साहेब त्यांनी मोबाईल त्याच्यावाला काही हिसकला की काय, त्याची कम जादा झालं त्याला, काही त्यानं कुठं फेकून दिला की काय केलं. माझ्या भावाचा मोबाईल बंद झाला मंदामंदीच. आणि पोलीस पण काही सहकार्य करत नाही, पोलीस वाले तर काही सुनवाई नाही ऐकू राहिले. आमची मागणी हेच आहे की आमचा भाऊ कसा पण असो, लंगडा असो, ललगुला असो, आमच्या पदरात टाकून द्यावा. हेच विनंती आहे आमची तुम्हाला. काय नाव आहे तुमचं? शीला राजा दरकार. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।